संपत्ति विरोधक दस्ते ने पिंपरी में एक व्यापारी को गोली मारने के मामले में कैदी अपराधी रविंद्र भाव साहब घारे को गिरफ्तार किया है। पिंपरी में एक व्यापारी की सोने की चेन छीनते समय उसके पैर में गोली लग गई थी। इसके बाद घारे फरार हो गया। दिन दहाड़े हुई इस घटना से पिंपरी चिंचवड़ में हड़कंप मच गया। कैदी अपराधी रविंद्र भाव साहब घारे का गैंगस्टर रवि पुजारी और सुरेश पुजारी से संबंध है। पिछले कुछ महीनों से पैसों की तंगी के चलते उसने पिंपरी के एक व्यापारी पर जासूसी की और उसके गले से सोने की चेन छीनने की कोशिश की। व्यापारी ने जब इसका विरोध किया तो घारे ने उसके पैर में गोली मार दी। दिन दहाड़े हुई इस घटना से पिंपरी में हड़कंप मच गया। अपराधी रविंद्र ने हेलमेट और रेनकोट पहना हुआ था, जिसे जांच में काफी मुश्किलें आईं। अंततः संपत्ति विरोधक दस्ते ने सीसीटीवी के आधार पर घारे को गिरफ्तार कर लिया। रविंद्र घारे पर 25 गंभीर मामले दर्ज हैं। उसने एक हत्या और 6 गोलीबारी की घटनाओं को अंजाम दिया है। वह नवी मुंबई में एक निर्माण मजदूर की गोली मारकर हत्या और मुक्का एक्ट के तहत फरार है। आरोपियों के पास से एक पिस्तौल, 11 जिंदा कारतूस और 2 दोपहिया वाहन जब्त किए हैं। 1 तारखेला 1/8ला दुपारी 1 ते 2च्या मध्ये जे ओमकार जनरल स्टोर्स आहे, जे की पिंपरी गावामध्ये आहे, बाजारपेठेमध्ये आहे, तिथे फायरिंगची घटना घडली होती। तर त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्यांनी चेन ओढायचा प्रयत्न केला होता त्या व्यापाऱ्याचा, आणि त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्याने जेव्हा त्याला प्रतिकार केला त्याच्यानंतर या इस्मानी त्याच्यावर फायरिंग केलं आणि त्यांनी जवळपास हेल्मेट घातलेलं होतं, काळं जॅकेट घातलेलं होतं आणि मोटरसायकलवर होता तो। आणि त्यांनी आधी येऊन दुकानात फ्रुटी आहे का असं विचारलं। दुकानदार फ्रुटी देत असताना ह्यांनी मग बंदुकीचा धाक दाखवून त्याची चेन घ्यायचा प्रयत्न केला, पण दुकानदाराने बऱ्यापैकी प्रतिकार केला। त्याच्यानंतर मग हा पळून गेला। तर ह्याचा शोध आमचे जे पी आय ढमाळ आणि त्यांची टीम आहे त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि हा आरोपी जो आहे हा रविंद्र भाऊसाहेब घारे हा 40 वर्षाचा आरोपी आहे आणि याच्यावर जवळपास 25 गुन्हे आहेत आणि विशेषतः वाहन चोरी, फायरिंगच्या त्याचे 6 इन्सिडेंट्स आहेत। तो रबाळेच्या फायरिंगमध्ये आता वॉन्टेड आहे आणि त्याच्याकडून सोन्याची चेन पण हस्तगत करण्यात आलेली आहे, 2 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे, 1 गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आलेला आणि 11 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आले। हा 2008 पासून जेलमध्ये होता मोक्काच्या केसमध्ये। तर त्यावेळी त्याचे तिथे संबंध आले होते आणि त्यांचे जे काही कनेक्टेड लोक आहेत सुरेश पुजारीचे, त्यांच्याकडून ह्यांचे संबंध असल्यामुळे त्यांच्याकडून ह्याला वेपन मिळालं होतं। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।